नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि तितकाच जीवघेणा ठरत असलेला देवकुंड धबधबा परिसरात काल रात्री रविवारी दिनांक 12 जुलै रोजी पुन्हा एकदा काळाने घाला घातला आहे. प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात जाहीर केलेली कडक प्रवेशबंदी केवळ कागदोपत्रीच ठरल्याचं या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून पर्यटनासाठी आलेल्या 17 युवकांच्या ग्रुपमधील 2 तरुणांचा धबधब्याखालील खोल कुंडात बुडून मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार भीरा पाटणूस या मार्गी 17 जणांचा ग्रुप देवकुंड धबधब्यावर आला होता. दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 2:30 2 तरुण पाण्यात बुडाले. त्यापैकी विष्णू ढोक वय वर्ष 22 हिंगोली आणि गोपाळ राठोड वय वर्ष 23 नांदेड अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहेत. दरवर्षी येथे पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असतो. दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माणगाव प्रांताधिकारी देवकुंड सिक्रेट पॉइंट तामिनी घाट आवारामध्ये 163 कलम लागू करतात. मात्र दरवर्षी पर्यटक येथे ये जा करत असतात. शेलार मामा रेस्क्यू टीम तसेच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देवकुंड धबधब्यावरील दुर्घटनेनंतर प्रांताधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एजंट गार्डन आणि पर्यटकांसह बीएनएस कलम 223(3)(5) अन्वये 25 जणांवर गुन्हा दाखल करून बेकायदेशीर आयोजकाचे धाबे दण आणले असून ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या एजंटसह पोलिसांची नजर असणार आहे. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, माणगाव. तसे तामाणे घाट या ठिकाणी 30 सप्टेंबर प्रांताधिकारी संदीप सानप यांनी आदेश जारी केले होते की कोणत्याही पर्यटकांनी या स्थळी जाऊ नये. आजची जर सिच्युएशन पाहिली तर आपल्या देवकुंड कुंडामध्ये 2 पर्यटक हे वाहून गेल्याचे आपल्याला निदर्शन आलेत. त्याबद्दल आपण काय सांगू शकता? सदर जी घटना घडलेली ही फार दुर्दैवी घटना आहे. अजून आज रोजी शासनाने बंदी घातली असताना सुद्धा हे पर्यटन चालू राहिले हे म्हणजे योग्य नाही आहे. तरी शासनाने खबरदारीचा आदेश जारी करत असताना सुद्धा तिकडून पर्यटक जातात आणि हे असे अपघात घडतात आणि त्याच्यामुळं आम्हाला रेस्क्यू करावं लागतं. आमचाही जीव धोक्यात घालावा लागतो. आपत्ती व्यवस्थापन माणगाव रायगड शेलार मामा रेस्क्यू. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.